पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल। चला सत्य बघूया। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। प्रत्येक वर्षी आम्ही इथे पोलीस कॅम्पात एका मॅरेथॉनचं आयोजन करतो। आपण पाहता की सगळे इथे पूर्ण हे रेसिंग करतात आपलं वर्ली सीफेसला वगैरे जाऊन। तर मॅरेथॉनमध्ये सगळे धावून आजचे दिवस मजा घेतात। तर आज त्याचं आयोजन केलं होतं। सकाळची वेळ आहे, प्रदूषणाची पातळी जी आहे ती खालावत होती, परंतु आता सुधारते। कसं पाहताय तुम्ही? अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला होता, अनेकदा उपस्थित केलेला आहे, पण अजून उत्तर कोणाकडून येत नाहीये। मी मुंबई मॅरेथॉनच्या वेळी पण सांगत होतो आणि आपण पाहताय प्रत्येक दिवशी हजारो लोक, आपले लाखो लोक मुंबईत चालत असतात, धावत असतात, योगा करत असतात, आउटडोर एक्सरसाइज करतात। पण हे सगळं करत असताना जो श्वास आपण घेतो तो खरंच स्वच्छ आहे का, शुद्ध हवा आहे का, हा एक प्रश्न आम्ही सतत विचारत आलो आणि उत्तर द्यायला अजून कोणी नाहीये। आणि ह्याच धर्तीवर आपण पाहताय की रेसकोर्सला देखील आता तिथे त्यांना अंडरग्राऊंड कार पार्क काय करायचं आहे, अजून कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे, जे मुख्यमंत्री आहेत घटनाबाह्य ते आणि त्यांचे बिल्डर मित्र ह्यांना रेसकोर्स गिळायचं आहे। कालच मराठा समाजाला आरक्षण दिलं, मुख्यमंत्र्यांनी स्वतः अध्यादेश राजपत्र काढून आरक्षण दिलं। कशा प्रकारे बघता प्रश्न? मला वाटतं त्याच्यावर अजून विश्लेषण होत आहे, आपल्या माध्यमातून पण होत आहे, तज्ज्ञ पण बोलत आहेत। ते सगळं ऐकल्यानंतरच त्याच्यावर काही बोलू शकू। सर, आरक्षणाचं ज्यावेळेस देत होते त्यावेळेस एकटे मुख्यमंत्री होते तिथे, दोन्ही उपमुख्यमंत्री। मी हेच सांगतोय की हे सगळं विश्लेषण आता आपण चॅनल्सवर वगैरे करत आहात, पहिलं सगळं होऊ दे मग आपण बोलू।